हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तुम्ही कधी आप्पे पात्रामध्ये अंडी ठेवून ही रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून बघा। एवढी टेस्टी आणि रुचकर लागते। तर बऱ्याच वेळेला आपण अंड्याची भुर्जी, अंड्याचं ऑमलेट बनवतो, पण ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून बघा। लहानच काय मोठे सुद्धा जाम खुश होतील। त्यासाठी इथे बघा 2 मीडियम साईजचे कांदे साल काढून स्वच्छ धुतले आणि ते चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। हवं तर तुम्ही एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे। आता 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे, तर अगदी बारीक चिरायचे नाही, तर मग असे चॉपरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर एक भांडं घ्यायचं, एका भांड्यामध्ये तो कांदा काढून घेते। आणि फ्रेंड्स, अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यामुळे अगदी तुम्ही बघा आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी असे रेसिपी बनवून किंवा अंडी उकडून खाल्ली पाहिजे। लहानांनीच नाही तर मोठ्याल्यांनी सुद्धा खाल्ले पाहिजे। एवढं सारं प्रोटीन त्या अंड्यामध्ये असतं। तुम्ही हवं तर उकडून बॉईल करून खाऊ शकता किंवा असे वेगवेगळे रेसिपी बनवू शकता। आता त्याच भांड्यामध्ये बघा मी कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकायचे, लाल तिखट टाकायचे आवडीप्रमाणे। इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आप्पे पात्रामध्ये अंडी टाकून कुठली भन्नाट रेसिपी, तर ही अंडी बघा यामध्ये आपल्याला फोडून घ्यायची आहे। आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ती अंडी त्याच्यामध्ये फोडून घ्यायची आहे। तर इथे मी 7 ते 8 अंडी घेतलेली आहे, ती अशी मी त्याच्यामध्ये फोडून घेते बघा। तर सगळी आपल्याला याच्यामध्ये फोडून घ्यायची आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं आहे। तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण ऑमलेट बनवतो किंवा अंडा भुर्जी बनवतो आणि मग ते खाऊन खाऊन कंटाळा येतो, पण थोडंसं वेगळं काहीतरी बनवलं तर अगदी चवीने खाल्लं जातं बघा। तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनने असं पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर मिठाचं प्रमाण किंवा तिखटाचं प्रमाण कुठेही कमी जास्त होत नाही आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे यामध्ये। आता इथे मी आप्पे पात्र गरम करायला ठेवले गॅसवर, ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। त्यानंतर थोडंसं तेल असं यामध्ये प्रत्येक याच्यात टाकून घ्यायचं आणि मी आता इथे तेल टाकल्यानंतर ब्रशने असं ग्रीस करून घेते। तर थोडंसंच तेल लागतं, फार तेलाचा वापर नाही केला तरी चालेल। जे कोणी वेट लॉस करत आहेत त्यांच्यासाठी खूप हेल्दी रेसिपी आहे। तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारचं अंड्याची रेसिपी बनवून खाऊ शकता, तर अगदी हेल्दी आहे बघा। आणि चमच्याने असं प्रत्येक याच्यात व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे, म्हणजे साईडला असं स्प्रेड होत नाही। तर असं बरोबर व्यवस्थित टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। असं आता मी प्रत्येक याच्यात टाकून घेते बघा। तर थोडीशी वेगळी रेसिपी आहे, खायला पण एवढी चवदार लागते आणि तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा साधा ब्रेड चपातीसोबत असं सर्व करू शकता। लहान मुलांनासुद्धा टिफिनला दिलं तर मुलंसुद्धा चुटकीत टिफिन फिनिश करून येतील बघा। किंवा तुम्ही असं इव्हिनिंगला, नाईटला, डिनरला करू शकता, सकाळी ब्रेकफास्टला, नाश्त्यालाही करू शकता। एवढं टेस्टी लागतं आहे आणि अगदी पोटभरीचा नाश्ता वगैरे होऊन जातो। तर आता यावर 1-2 मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे। 2 मिनटं झाकण ठेवल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि नंतर असे तर इथे मी लाकडी स्पून घेतलेले आहेत, त्याने अलगद असं बघा कडा लगेच त्याच्या अशा मोकळ्या होतात आणि थोडंसं असं साईडला केलं की लगेच ते पलटी करून घ्यायचं आहे। एवढे चटकदार आणि टेस्टी होत आहेत ना, तर नक्की ट्राय करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला छान छान अशा युनिक रेसिपी पाहायला मिळतील। तसे डेली ब्लॉग पाहण्यासाठी वर्षा शिंदे ब्लॉग या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, त्यावर सुद्धा माझं डेली रुटीनचे व्हिडिओ असतात, तर ते तुम्हाला पाहायला मिळतील। तर आता इथे मी सगळे पलटी करून घेतलेत बघा। कलर तर एवढा छान आला आहे, चव तर विचारू नका, एवढं अप्रतिम लागते चव। आणि मुलांना इतकं आवडलं तर मी आठवड्यातून ही 2दा बनवली रेसिपी बघा। तर अगदी 2 मिनटात होतात, परत तेल नाही टाकलं तरी चालेल। फक्त सुरुवातीला थोडंसं तेल टाकायचं म्हणजे चिकटू नये म्हणून। आता हे मी सगळे पलटी करून घेतले, तर 1-2 मिनटं ठेवणार आणि नंतर काढून घेणार आहे। एवढे पटकन झटपट होतात, अगदी 5 मिनटामध्ये नाश्ता तयार होतो बघा। तुम्ही घाईच्या वेळेला अशा पद्धतीने करून देऊ शकता आणि एवढे रुचकर टेस्टी लागतात। तर यामध्ये बघा आपण कांदा, टोमॅटो वगैरे टाकलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही अजून ॲडिशनल आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा टाकू शकता आवडीप्रमाणे, पण मी इथे फक्त लाल तिखट टाकलेलं आहे, तरी खूप चवदार झालेले आहेत ते आणि झटपट होतात, फार वेळ लागत नाही। अवघ्या 5 ते 7 मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो।
तर बऱ्याच वेळेला आपल्याला अंड्याचं ऑमलेट किंवा बुर्जी खायचा कंटाळा येतो, तर हे असं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जर अंड्याची रेसिपी बनवून लहान मुलांना दिली तर हेल्दी पण राहतात आणि चवीने खातात. आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेते बघा. एवढे झटपट झालेले आहेत आणि 2 मिनिटामध्ये लगेच असे छान फुलले जातात ते. तर नक्की ट्राय करून बघा कसे झाले, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आता पुन्हा मी 2 टप्प्यामध्ये बनवून घेते आहे सगळे. तर थोडंसं तेल पुन्हा मी फिरवलं आणि आता मी असं डायरेक्ट असं तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून दाखवते आहे. तर असं सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा चमच्याने पण त्यामध्ये टाकू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्यामध्ये टाकायचं. अगदी खूप भरून नाही टाकायचं. कधी कधी काय होतं की ते बाहेर आल्यानंतर स्प्रेड होतं. असं प्रत्येक याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 2 मिनटं लो फ्लेमवर व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. तर आता इथे मी सगळीकडनं सारखं टाकून घेतलेलं आहे बघा. असं 2 टप्प्यामध्ये मी बनवते आहे आणि त्यानंतर त्यावर अगदी 2च मिनटं झाकण ठेवायचे. फार वेळ ठेवायचं नाही. 2 मिनटामध्ये ते व्यवस्थित होतं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, म्हणजे खालून लागले जात नाही किंवा जळले जात नाही. तर बघा कलर किती छान आलेला आहे. नंतर झाकण काढून पुन्हा असे पलटी करायचे. तर असं मी 2 वेळेस 2 टप्प्यांमध्ये बनवले. एवढे टेस्टी आणि रुचकर लागतात. तर घरच्यांना एवढे आवडले तर 2दा बनवले. तुम्ही पण बनवून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. झालेत ना छान? नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.